महाराष्ट्र राज्यातील तमाम होमगार्ड बांधव बंधू आणि भगिनींना जय हिंद. महाराष्ट्र राज्यातील होमगार्ड समस्या मागण्या घेऊन दिनांक 11 मे पासून आझाद मैदान मुंबई येथे सकाळी 9 वाजता आमरण उपोषण आंदोलन छेडण्यात येणार आहे. आणि या आंदोलनाला तमाम महाराष्ट्र राज्यातील होमगार्ड बांधव बंधू आणि भगिनींना मी आतापर्यंत विनंती करत आलोय, परत पुन्हा एकदा विनंती करतो की कोणतेही यश किंवा सुखी जीवन जगण्यासाठी आपल्याला येणाऱ्या संकटाला, संघर्षाला सामोरे जावं लागेल. कारण जोपर्यंत तुमच्या जीवनात संकटे किंवा संघर्ष नाहीत, तो जीवन व्यर्थ आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे. तो फक्त आपल्याला वापरता यायला पाहिजे. घरी बसल्यानंतर काहीही भेटणार नाही. त्यामुळे हा जो 11 मेचा जो आंदोलन आहे, तुमच्या कुटुंबाचा, तुमच्या पाल्यांचा, तुमच्या रोजीरोटीचा प्रश्न उद्भवलेला आहे. तुमच्या पाल्याच्या, तुमच्या कुटुंबाचा तोंडचा घास हिरावून घेतला जात आहे आणि तो घास हिरावून घेऊ नये यासाठी हा 11 मेचा आंदोलन आम्ही आझाद मैदानात करत आहोत. साने गुरुजी म्हणतात, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पद दलित, तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे. आज माझं कुटुंब, माझं परिवार, माझ्या पल्ल्याचा तोंडच्या घासाचा जो खर्च आहे, तो खर्च मी तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या पल्ल्यासाठी तो खर्च ह्या आंदोलनाच्या माध्यमातून मी करतोय. त्याची जाण आपण ठेवूया आणि आपण आपल्या कुटुंबाच्या, आपल्या रोजी रोटीचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे, त्यासाठी आपण 11 मे रोजी पेटून उठूया आणि आपलं हक्क आणि न्याय मिळवून घेऊया. ही शेवटची संधी आहे. 11 मे नंतर मी कुठलंही आंदोलन लावणार नाही. आणि लक्षात ठेवा, आनंद जर मिळवायचा असेल तर आपल्याला संकटाला, संघर्षाला सामोरे जावं लागेल. आणि संकट, संघर्ष म्हणलं की दुःख हे येतच असतं. म्हणजे माणसाला आनंद आणि दुःख या दोन्ही गोष्टी पेलवण्याची क्षमता असलं पाहिजे. कारण आंदोलन म्हणलं की फायदा पण असतो आणि तोटा पण असतो. या दोन्ही गोष्टी पेलवण्याची क्षमता आपल्या असली पाहिजे. एवढीच मी कळकळीची विनंती करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना आव्हान करतो, दिनांक 11 मे रोजी आझाद मैदान मुंबई सकाळी 9 वाजता उपस्थित राहून आपल्या न्याय हक्कासाठी लढायचं आहे आणि जिंकायचं आहे. धन्यवाद.